गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात सगळे? आपल्याला ह्या लॉकडाऊनमुळे आपल्याला तर ह्या कोरोनामुळे लॉकडाऊन वाढलेलंच आहे. 17 तारखेपर्यंत लॉकडाऊन गेलेलं आहे. तर या पार्श्वभूमीवर आपण आता ऑनलाईन लेक्चर चालू करण्याचं ठरवलेलं आहे. आता कसं आहे, तर आपण ऑफलाईनमध्ये शिकतच होतो लेक्चर्स, पण आता ऑनलाईनमध्ये आपल्याला काय करायचं एक्झॅक्टली? तर ऑनलाईनमध्ये आपल्याला आता ह्या कोरोनाशी हरून तर जमणार नाही आहे. आता आपल्याला त्यासाठी ऑनलाईन लेक्चर चालू करण्याची वेळ आलेली आहे. आता कसं आहे, तर आपल्याला जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत आपण ऑनलाईन लेक्चर सुरू ठेवण्याचं ठरवलेलं आहे. याच्यामधून काही कन्सेप्ट तुम्हाला समजतील. जर काही नाहीच समजले तर त्याचे तुम्ही डाऊट्स आम्हाला ग्रुपवरती, आपल्या व्हॉट्सअप क्लासच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही विचारू शकता. तर कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, 12वीचा ह्या वर्षीचा सिलेबस बदललेला आहे, तुम्हाला तर माहीतच आहे याच्याबद्दल. आणि हा सिलेबस आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही नेटवरून ई बालभारती या वेबसाईटवरून तुम्ही तो डाउनलोड करू शकता. तर हा डाउनलोड करताना त्याच्यामध्ये तुम्ही फक्त फिजिक्सचं जर म्हणजे पूर्ण एक टेक्स्टबुक तुम्हाला PDF च्या स्वरूपात भेटत आहे, तर त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. पण त्याच्याबरोबर आम्ही तुम्हाला जे काही शिकवू त्याचा तुम्ही घरी थोडासा स्टडी केला पाहिजे. म्हणजे तुमच्या जरा काही कन्सेप्ट जरी समजले नसतील तरी ते लक्षात येऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण आता हे ऑनलाईन लेक्चर्स स्टार्ट केलेले आहेत. आणि याच्यामध्ये आपला माझा विषय तर मी आता फिजिक्स तर शिकवणारच आहे. तर त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये काही चेंजेस केलेले आहेत, ते तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो. कसं होतं पहिले की आपला पहिला लेसन जो होता फिजिक्सचा सर्क्युलर मोशन, आणि थर्ड लेसन जो होता फिजिक्स पार्ट 1चा रोटेशनल मोशन, ह्या दोघांचं त्यांनी कॉम्बिनेशन केलेलं आहे, ते मिक्सअप केलेलं आहे दोन्ही पण लेसन. तर त्या दोन्ही लेसनचं मिळून त्यांनी एक नवीन लेसन तयार केलेलं आहे ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स. तर ह्या रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपल्याला खूप काही गोष्टी शिकायच्या आहेत ज्या आपण म्हणजे प्रिव्हियस सिलेबसमध्ये, याच्या आधीच्या सिलेबसमध्ये आपण सर्क्युलर मोशनमध्ये आणि रोटेशनल मोशनमध्ये आपण शिकलेलो होतो किंवा आम्ही शिकवलेलं होतं. आता तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नवीन आहेत, नवीन बॅचसाठी. आणि त्यात आता हे कोरोनाचं संकटमध्ये चाललं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी खूप प्रॉपर पद्धतीने शिकायच्या आहेत आणि आपण त्या पद्धतीने शिकवण्याचा आम्ही तर प्रयत्न करूच पूर्णपणे. तर आता आपण सुरुवात करूया लेसनला. आपल्या लेसनचं नाव आहे, पहिलं लेसन आहे त्याचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स. तर इथे मी बोर्डवरती आता आपल्या टॉपिकचं नाव लिहिलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा, सर्वात फर्स्ट कन्सेप्ट इन दिस चॅप्टर, फर्स्ट कन्सेप्ट इज दॅट सर्क्युलर मोशन. तर आय विल राईट हियर सर्क्युलर मोशन. सो व्हॉट इज सर्क्युलर मोशन? सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर आपल्याला ते सुरुवातीला बघायचं आहे. सर्क्युलर मोशन हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला पण आहे. 11th मध्ये पण तुम्ही खूपदा ह्या शब्दावरतीच आपण भर दिला होता किंवा ह्या कन्सेप्टबद्दल आपण शिकलो होतो. तर एक्झॅक्टली व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन? सर्क्युलर मोशन म्हणजे नेमकं काय असतं? तर सर्क्युलर मोशन हा आपला इसेन्शियल पार्ट आहे आपल्या डेली लाईफमधला. सो सर्क्युलर मोशन इज इसेन्शियल पार्ट ऑफ अवर डेली लाईफ. सो हाऊ दिस इज इसेन्शियल फॉर अवर डेली लाईफ, आपल्याला ते बघायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला दोन पार्ट्स येतात सर्क्युलर मोशनमध्ये. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, एखादा पार्टिकल जर सर्क्युलर पाथमध्ये फिरत असेल, सर्क्युलर पाथमध्ये त्याने फिरणं, तर त्यावेळेस तो त्याच्याकडे जी मोशन असते, जी मोशन तो परफॉर्म करतो, म्हणजे पार्टिकल परफॉर्मिंग मोशन अलॉंग द सर्क्युलर पाथ. सो दिस मोशन वी कॅन से दॅट दिस मोशन इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. आपण त्या मोशनला सर्क्युलर मोशन म्हणू शकतो. पण आता व्यवस्थित जर याच्यामध्ये पाहिलं तर आपल्याला याच्यामध्ये दोन पार्ट्स बघायला भेटतात. एक असतं रिव्हॉल्युशन आणि एक असतं रोटेशन. याच्याबद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. तर याच्यामध्ये कसं असतं, रिव्हॉल्युशनमध्ये काय होतं, तर एखादा ऑब्जेक्ट एका दुसऱ्या कोणत्या तरी ऑब्जेक्ट भोवती रिव्हॉल्व होत असतो, म्हणजे तो सर्क्युलर पाथमध्ये त्या ऑब्जेक्ट भोवती, अराउंड धिस ऑब्जेक्ट इट इज रिव्हॉल्ड मीन्स तो त्या ऑब्जेक्ट भोवती फिरत असतो सर्क्युलर पाथमध्ये. आता ह्या सर्क्युलर पाथमध्ये फिरत असताना जेव्हा तो ऑब्जेक्ट फिरत असतो, तर तो ऑब्जेक्ट फिरता फिरता त्या ऑब्जेक्टमधले प्रत्येक पार्टिकल, इच अँड एव्हरी पार्टिकल, ते सुद्धा रिव्हॉल्व होत असतात अबाउट दॅट पॉइंट ऑर अबाउट दॅट ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर आपली अर्थ जी आहे ती सनभोवती रिव्हॉल्व होते. रिव्हॉल्व होते म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, तर अर्थचा प्रत्येक पार्टिकल म्हणजे अर्थ टोटली
त्याच्यामधला प्रत्येक इच अँड एव्हरी पार्टिकल हा सन भोवती फिरत असतो. म्हणजे एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्ट भोवती सर्क्युलर पाथमध्ये फिरतो, त्याला आपण रिव्हॉल्युशन म्हणतो. आणि व्हॉट इज मीन बाय रोटेशन? रोटेशन काय असतं, तर एखादा पार्टिकल स्वतःभोवतीच फिरत असतो. फॉर एक्झाम्पल अर्थच आपण घेऊया. आता अर्थ ही फिरते सूर्याभोवती फिरता फिरता, म्हणजे अराउंड दी सन, इट इज रिव्हॉल्ड अराउंड दी सन. पण सन भोवती फिरता फिरता ती रोटेट सुद्धा होत असते. रोटेट होते म्हणजे काय, तर स्वतःभोवती फिरत असते. तर हे आपल्याला विचारात घ्यायचं. ह्या सर्क्युलर मोशनमध्ये दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत, रिव्हॉल्युशन अँड रोटेशन. रिव्हॉल्युशनमध्ये काय होतं, एखादा पार्टिकल किंवा एखादा ऑब्जेक्ट रोटेट होत असतो. रोटेट होताना तो कोणत्या तरी दुसऱ्या ऑब्जेक्टच्या अराउंड रोटेट होत असतो, रिव्हॉल्व होत असतो. आता रिव्हॉल्युशनमध्ये हे झालं. तर रोटेशनमध्ये एक्झॅक्टली काय, तर रोटेशनमध्ये एखादा पार्टिकल फिरत असतो, सर्क्युलर पाथमध्ये फिरत असतो, पण तो कशाच्या अबाउट फिरत असतो, तर ॲक्सिसच्या अबाउट फिरत असतो. त्याला आपण रोटेशन म्हणतो. म्हणजे इथे आपण दोन चॅप्टर्स एकत्र केलेले आहेत. त्याचा तो मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन. आता रोटेशनल मोशन म्हणजे त्याच्यामध्ये पार्टिकल्स आपण जे काही आधीच्या सिलेबसमध्ये स्टडी केलं होता, त्याच्यामध्ये पार्टिकल रोटेट होत होता, पण पार्टिकल स्वतःभोवती रोटेट होत होता, अराउंड इट सेल्फ. आता ज्यावेळेस तो अराउंड इट सेल्फ असा तो रोटेट होतो, तेव्हा तो ॲक्सिस भोवती रोटेट होतो. आणि जेव्हा रिव्हॉल्युशन होतं तेव्हा तो दुसऱ्या कोणत्या तरी ऑब्जेक्टच्या किंवा कोणत्या तरी पॉईंटच्या किंवा असंच कोणत्या तरी दुसऱ्या ऑब्जेक्टच्या अराउंड तो रिव्हॉल्व होत असतो. तर अशा पद्धतीने पण हे सर्क्युलर मोशन आता पाहिलेलं आहे. त्याचे एक्झाम्पल्स पण मी तुम्हाला सांगितले. त्याच्यातले दोन मुद्दे कोणते महत्त्वाचे होते तेही मी तुम्हाला सांगितलेत. पहिला मुद्दा रिव्हॉल्युशन होता, दुसरा मुद्दा रोटेशन होता. त्यानंतर आता आपल्याला बघायचे याच्या कॅरेक्टरिस्टिक्स. व्हॉट आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन? तर सगळ्यात पहिली कॅरेक्टरिस्टिक्स याची बघा काय असणार आहे. Characteristics of circular motion. First characteristics I will tell you. It is an accelerated motion. So what is mean by acceleration? Accelerated. Why it is said to be accelerated motion? आपण ह्या मोशनला accelerated का म्हटलं, किंवा ही मोशन accelerated मोशन का असते? सर्क्युलर मोशन इज ऑलवेज, बघा पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, सर्क्युलर मोशन is always an accelerated motion. Why this motion is said to be accelerated motion? आपण हिला accelerated motion का म्हणतो? तर बघा, ॲक्सेलरेशन बद्दल तुम्ही ऐकलंच आहे. ॲक्सेलरेशन हे कधी म्हटलं जातं, ॲक्सेलरेट कधी होतो पार्टिकल, जेव्हा त्याची वेलॉसिटी चेंज होते. आता इथे काय होतं, पार्टिकल ज्यावेळेस सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, वेन पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन लाईक दॅट. इकडे बघा, आता याच्यामध्ये आपण एक सर्क्युलर ट्रॅक ड्रॉ केला. त्याच्यामध्ये हा पार्टिकल आहे. हा पार्टिकल फिरतोय इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन, इन अँटी क्लॉकवाईज सेन्स. तर हा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये फिरत असताना त्याची वेलॉसिटी जी आहे, त्या वेलॉसिटीची डायरेक्शन प्रत्येक इन्स्टंटला, प्रत्येक पोझिशनला चेंज होते. वेलॉसिटीची डायरेक्शन. वेन वेलॉसिटी ऑफ एनी पार्टिकल changes, then we can say that this particle is accelerated. आपण तो पार्टिकल ॲक्सेलरेट झाला असं म्हणतो जेव्हा त्याची वेलॉसिटी काय होते, चेंज होते. इथे तेच होतं. इथे जेव्हा पार्टिकल मूव्ह होत असतो, फिरत असतो, सर्क्युलर पाथमध्ये फिरत असतो, तेव्हा तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. आता सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याची जी वेलॉसिटी जी आहे, ते वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होत असते. जी डायरेक्शन ही ऑलवेज टँजेन्शियल असते त्या सर्क्युलर पाथला. ह्या पद्धतीमध्ये त्याच्या वेलॉसिटीची डायरेक्शन असते. सो दॅट इज वाय दिस मोशन इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेटेड मोशन. ही त्याची पहिली कॅरेक्टरिस्टिक्स झाली. आता ह्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे की ह्याला का म्हटलं गेलं ॲक्सेलरेटेड मोशन, ते कारण वेलॉसिटीची डायरेक्शन इथे काय झालेली आहे, चेंज झालेली आहे ॲट एव्हरी इन्स्टंट ऑफ टाइम. आता प्रत्येक इन्स्टंटला त्याची डायरेक्शन चेंज झाल्यामुळे त्याला ॲक्सेलरेटेड म्हटलं. तर सेकंड जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती एकदम इझी आहे. म्हणजे तुम्ही आधी पण ऐकलं असेल किंवा कधी वाचलं असेल, रीड केलं असेल की सर्क्युलर मोशन ह्या मोशनला पिरॉडिक मोशन, ही मोशन नेहमी पिरॉडिक असते. सर्क्युलर मोशन इज ऑलवेज पिरॉडिक. सो व्हॉट इज मीन बाय पिरॉडिक? आता सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, तर सर्क्युलर मोशन इज ऑलवेज पिरॉडिक. सो what is periodic? First of all, we have to see what is periodic motion. Periodic motion means what? Motion of a particle which repeat itself after equal interval of time. जी मोशन म्हणजे परत 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 रिपीट होते एका इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये, त्या मोशनला आपण पिरियडिक मोशन असं म्हणतो.
तर अशा पद्धतीने सर्क्युलर मोशन ही सुद्धा काय असू शकते, पिरियॉडिक असू शकते, पिरियॉडिक मोशन असू शकते. कारण पिरियॉडिक मोशन का म्हणू शकतो, फॉर एक्झाम्पल जर आपण ह्याचं घेतलं तर कसं असतं की सर्क्युलर मोशनमध्ये जर आपण त्याचं एक्झाम्पल घेतलं मोशन ऑफ अर्थ अराउंड दी सन, तर बरोबर 24 आवर्समध्ये ती मोशन रिपीट होत असते. बरोबर 24 आवर्समध्ये ती याचं जे रोटेशन असतं, अर्थचं जे रोटेशन असतं ते बरोबर 24 आवर्समध्ये होत असतं. आणि अराउंड दी सन जे असतं रिव्हॉल्युशन आपण ज्याला म्हणतो ते बरोबर 365 डेजने होत असतं. त्याच्यामध्ये लीप इयर वगैरे येईल तर ते बरोबर 4 वर्षांनी ते रिपीट होणार. किंवा हे जे आहे आपलं रोटेशन जे आहे अर्थचं ते सुद्धा 24 आवर्सने ते रोटेशन कम्प्लीट होत आहे. बरोबर तेवढ्या टायमिंगमध्येच तेवढ्याच पिरियडमध्ये त्याची मोशन काय होते, रिपीट होते. त्याचं रिव्हॉल्युशन कम्प्लीट होत असतं किंवा त्याचं रोटेशन कम्प्लीट होत असतं. म्हणून त्या मोशनला आपण काय म्हणतो, पिरियॉडिक मोशन. तर अशा पद्धतीनं ते पिरियॉडिक मोशन असते. तर ह्या दोन त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स झाल्या. तर हे जर एकदा सगळ्यांनी बघून घेतले ते काय दिलं सर्क्युलर मोशनला. आपण पहिली कॅरेक्टरिस्टिक्स पाहिली की ती कशी असते, ॲक्सेलरेटेड असते. आणि दुसरी जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती कशी आहे, पिरियॉडिक आहे. सर्क्युलर मोशन इज ऑलवेज पिरियॉडिक. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक आपल्याला याच्यामध्ये एक्सप्लेन करायचा आहे. त्याच्यामध्ये आहे पहिला टॉपिक पुढे कायनेमेटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन आपल्याला बघायचं आहे. नाव विल सी कायनेमेटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता हे कायनेमेटिक्स मध्ये आपल्याला काय बघायचं एक्झॅक्टली बघा. आपल्याला जर सर्क्युलर मोशन इन ऑर्डर टू डिस्क्राइब सर्क्युलर मोशन वी हॅव टू यूज सम फिजिकल क्वांटिटीज. आता त्या फिजिकल क्वांटिटीज कोणत्या आहेत जे आपल्याला यूज करायचे सर्क्युलर मोशनला डिस्क्राइब करण्यासाठी. तर त्या 3 क्वांटिटीज आपण बघूयात. ते आहेत अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन. अगेन आय विल रिपीट. फर्स्ट क्वांटिटी इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट which is denoted by theta bar, then angular velocity omega bar and angular acceleration alpha bar. तर आता ह्या 3 क्वांटिटीज आपण जर पाहिल्या फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, तर ह्या अँग्युलर मीन्स ह्या रोटेशनल फॉर्म मधल्या आहेत. रोटेशनल मोशन किंवा सर्क्युलर फॉर्म मध्ये, सर्क्युलर मोशन मध्ये ह्या क्वांटिटीज आपल्याला यूज करायच्या. ह्या तिन्ही पण क्वांटिटीज आपल्या त्या तिन्ही पण क्वांटिटीज ह्या कोणाशी अॅनालॉगस आहेत. तर दीज 3 क्वांटिटीज आर टोटली अॅनालॉगस टू, टोटली रिलेटेड टू लिनियर क्वांटिटीज. That means displacement, velocity, v bar, s bar, and acceleration a bar in linear motion. Linear, or it is also known as translational motion. Translational. What is mean by angular and translational? What is difference between them? Linear motion किंवा आपलं ट्रान्सलेशनल मोशन मध्ये नेमकं काय होतं आणि अँग्युलर फॉर्म मध्ये नेमकं काय होतं. तर आपण जे पाहिलं रोटेशनल मोशन असेल सर्क्युलर मोशन मध्ये, याच्यामध्ये पार्टिकल सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असतो. म्हणजे पार्टिकलची जी मोशन जी परफॉर्म करतो पार्टिकल, ती मोशन एका सर्क्युलर पाथ मध्ये असते किंवा सर्क्युलर ट्रॅक मध्ये असते. पण ही जी मोशन असते ती एका स्ट्रेट लाईन मध्ये असते. म्हणजे मोशन performing by the particle along the straight line. So this motion is called as linear motion or translational motion. But in this motion, linear or translational motion, these factors are displacement, velocity and acceleration are S, V, and these are denoted by S, V and A. And in an angular form, these are the theta, these are represented by theta bar, omega bar and alpha bar. So angular displacement, angular velocity and angular acceleration are in the angular form
we can say that these are in rotational form, and these three quantities are analogous to these three quantities: displacement, velocity, acceleration, in linear or translational form. So here we have to check what are the relations between them. ह्या दोघांच्या मध्ये किंवा ह्या दोन्ही फॉर्म मधल्या क्वांटिटी जे आहेत त्यांच्यामधलं जे काही रिलेशन आहे ते आपल्याला आता चेक करायचं आहे की काय रिलेशन असणार आहे यांच्यामध्ये नेमकं. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण बघूया. तुम्हाला त्याच्या अगोदर मी ह्या पहिल्या क्वांटिटीज पहिल्या एक्सप्लेन करतो काय असतं. तुम्हाला ज्यावेळेस अँग्युलर व्हेलॉसिटी कशी मिळते किंवा अँग्युलर ॲक्सेलरेशन कसं मिळतं किंवा हे झालं अँग्युलर फॉर्ममध्ये, आणि लिनियर फॉर्ममध्ये तुम्हाला व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन, लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन कसं भेटतं. तर त्यासाठी डिस्प्लेसमेंट जर चेंज झालं टाइम सोबत, इफ रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, देन इट इज कॉल्ड एज अँग्युलर, म्हणजे rate of change of angular displacement with respect to time, then it is said to be angular velocity. And when rate of change of angular velocity with respect to time, then it is said to be angular acceleration. म्हणजे काय तर जेव्हा डिस्प्लेसमेंट चेंज होतं टाइम सोबत तेव्हा तुम्हाला कसलं डिस्प्लेसमेंट चेंज होतं, जर ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट चेंज होत असेल टाइम सोबत तर तुम्हाला अँग्युलर वेलॉसिटी भेटणार आहे, आणि जर अँग्युलर वेलॉसिटी चेंज होत असेल टाइम सोबत तर तुम्हाला अँग्युलर ॲक्सेलरेशन भेटणार आहे. म्हणजे इफ theta bar changes with time, with respect to time, then you will get angular velocity omega bar, and when angular velocity omega bar change with respect to time, then you will get angular acceleration. म्हणजे तुम्हाला जर अँग्युलर वेलॉसिटी हवं असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटला चेंज होणं गरजेचं आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि जर अँग्युलर वेलॉसिटी टाइम सोबत चेंज होत असेल तर तुम्हाला अँग्युलर ॲक्सेलरेशन मिळणार आहे. हे झालं अँग्युलर फॉर्ममध्ये. लिनियर फॉर्ममध्ये कसं असतं तर rate of change of linear displacement with respect to time, then you will get linear velocity, and when linear velocity change with respect to time, then you will get linear acceleration. So these are the factors which are responsible for the circular motion. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटीमध्ये एक रिलेशन आहे, ते रिलेशन आपण आता बघणार आहोत. ते रिलेशन काय आहे म्हणजे रिलेशन बिटवीन व्ही बार अँड ओमेगा बार. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन व्ही बार अँड ओमेगा बार? व्ही बार अँड ओमेगा बार हे रिलेशन वेक्टर फॉर्ममध्ये असं लिहिलं जातं, व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. सो याच्यामध्ये ओमेगा बार हे काय आहे तर angular velocity, and it is always, याची डायरेक्शन कशी असते बघा, along the axis of rotation. आता ह्याची डायरेक्शन आहे ती रिप्रेझेंट केली जाते राईट हँड थंब रूलने. तो रूल सुद्धा तुम्हाला मी आता एक्सप्लेन करेन. तर हा रूल कोणत्या रूलने याची डायरेक्शन ओमेगा बारची म्हणजे अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन एक्सप्लेन किंवा डिस्क्राईब केली जाते, तर तो आहे राईट हँड थंब रूल. आपण तो बघणारच आहोत. पण आता तत्पूर्वी आपण हे रिलेशन बघूया. हे कोणाच्या मधलं रिलेशन आहे तर लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे व्ही बार अँड ओमेगा बार हे वेक्टर फॉर्ममध्ये झालं. त्याची जर मॅग्निट्यूड जर पाहिजे झालं लिनियर वेलॉसिटीची तर व्ही इज इक्वल टू आर ओमेगा ही त्याची मॅग्निट्यूड असणार आहे, आणि डायरेक्शन म्हणजे वेक्टर फॉर्ममध्ये जर आपण पाहिलं त्याला तर ते असं असणार आहे, आणि मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये पाहिलं तर ते असं असणार आहे. तर अशा पद्धतीने हे झालं. त्याच्यामध्ये अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन तुम्हाला मी आत्ताच म्हटलं की कशी असणार आहे तर अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता हे तुम्हाला राईट हँड थंब रूलने कसं एक्सप्लेन करायचं आहे तर बघा, कर्ल द फिंगर्स अँड थंब आउटस्ट्रेच्ड, म्हणजे तुम्हाला राईट हँडचा जे कर्ल फिंगर जे आहे ते कर्ल करायचे, असे लपेटायचे बोटं आणि थंब आउटस्ट्रेच ठेवायचं आहे. आणि जेव्हा तुमचे हे जे कर्ल फिंगर आहेत ते जर सेन्स ऑफ ते काय रिप्रेझेंट करत असतील तर सेन्स ऑफ रोटेशन किंवा सेन्स ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ पार्टिकल, म्हणजे पार्टिकल कोणत्या डायरेक्शनमध्ये रोटेट होतात किंवा रिव्हॉल्व होतात ती डायरेक्शन जर हे कर्ल फिंगर जर इंडिकेट करत असतील तर थंब कोणाची डायरेक्शन इंडिकेट करतो तर थंब अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन रिप्रेझेंट करत असतो. कसं आपण एकदा बघूया. आता जर आपण असं राईट हँड थंब घेतला, राईट हँड रूल जर आपण पाहिला आणि जर आपण थंबला अपवर्ड डायरेक्शनमध्ये ठेवला आणि तर त्यावेळेस कर्ल फिंगर हे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये फिरत असतं. तुम्ही बघू शकता इकडे बघा परत एकदा. तर हे कर्ल फिंगर आहेत आणि हे कर्ल फिंगर
हे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये आहेत आणि तेव्हा थंब आपला अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला एक बेसिक नॉलेज भेटतं की जर डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ ए पार्टिकल ही जर अँटी क्लॉकवाईज असेल, म्हणजे डायरेक्शन ऑफ रोटेशन किंवा रिव्हॉल्युशन ऑफ पार्टिकल ही जर अँटी क्लॉकवाईज असेल तर अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन ही अपवर्ड असते. ह्या तुम्हाला राईट हँड थंब रूलवरून लक्षात येईल. बघा परत एकदा बघा, तर ह्याच्यामध्ये कसं हे कर्ल्ड फिंगर आहे, हे तुम्हाला कसे दिसत आहेत, तर हे तुम्हाला अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये, ही जी डायरेक्शन आहे त्याला आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणतो. आणि ज्या वेळेस पार्टिकल मोशनमधले पार्टिकल कोणत्या डायरेक्शनमध्ये रोटेट होतात, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये, तेव्हा थंब जो आहे तो अपवर्ड डायरेक्शनमध्ये. म्हणजे आपण म्हणू शकतो इथे की जर आपल्याला पार्टिकल ज्यावेळेस रोटेट होतात अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये तेव्हा अँग्युलर वेलोसिटीची डायरेक्शन कशी असते, तर अपवर्ड असते. ओके. आणि आता आपण बघू शकतो जर आता बघा, आता ही डायरेक्शन क्लॉकवाईज झालेली आहे. कर्ल्ड फिंगर आपले कसे कोणत्या डायरेक्शनमध्ये आहेत, क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये. त्यावेळेस आपला थंब डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये गेलेला आहे. याचा अर्थ जर आपले पार्टिकल जे सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारे आहेत त्यांची जर डायरेक्शन ऑफ रिव्हॉल्युशन जर ही क्लॉकवाईज असेल तर तुमची अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन कशी असणार आहे, तर डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये असणार. म्हणजे याच्यावरून आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की जे पार्टिकल रिव्हॉल्व होतात ते जर क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये रिव्हॉल्व झाले तर अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन जी आहे ती तुम्हाला डाऊनवर्ड भेटणार आहे. अशा पद्धतीने हा होता राईट हँड थंब रूल. ठीक आहे. त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल. आता याचं जर स्टेटमेंट जर द्यायचं झालं तर तुम्ही असंही देऊ शकता की कर्ल द फिंगर्स ऑफ राईट हँड अँड थंब आउटस्ट्रेच्ड and if curl finger gives the direction of sense of direction of motion of a particle, then thumb outstretched gives the direction of angular velocity. So this is the right hand thumb rule, statement of right hand thumb rule. This concept is over here, and now next concept we have to see, having name is uniform circular motion. But before looking this concept, we will see what is expression of time period and frequency. Time period of circular motion and frequency. So what is time period? Periodic time. आपण periodic time कशाला म्हणू शकतो, तर समजा पार्टिकल रिव्हॉल्व होत असेल आणि त्याला रिव्हॉल्व होऊन एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी जो टाइम लागतो त्याला आपण टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणणार. आणि तुम्हाला मगाशी सांगितलं सर्क्युलर मोशनमध्ये दोन कन्सेप्ट आहेत, एक रोटेशन आणि एक रिव्हॉल्युशन. रिव्हॉल्युशनमध्ये नेमकं काय होतं आहे, तर तुम्हाला सांगितलं एक पार्टिकल दुसऱ्या कोणत्या तरी ऑब्जेक्टच्या अबाउट किंवा दुसऱ्या कोणत्या तरी पार्टिकलच्या अबाउट फिरत असतो, रोटेट होत असतो. आणि ज्यावेळेस रोटेशन वाला कन्सेप्ट आपण बघतो त्यावेळेस जर आपण पाहिलं तर तो पार्टिकल हा ॲक्सिसच्या भोवती रोटेट होत असतो. तो पार्टिकल स्वतःभोवतीच रोटेट होतो, स्वतःभोवतीच सर्क्युलर पाथमध्ये फिरतो, पण तो कशाच्या अबाउट फिरतो, तर ॲक्सिसच्या अबाउट फिरतो. हा दोघांच्या मधला डिफरन्स आहे. तर रोटेशनचं पण टाइम पिरियड ऑफ रोटेशन तुम्ही बघू शकता किंवा टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन बघू शकता. तर टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन बघायला गेला तर याची डेफिनेशन कशी तयार होईल, तर टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन इज कॉल्ड ॲज द टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आणि टाइम पिरियड ऑफ रोटेशन ही डेफिनेशन कशी तयार होईल, तर टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन रोटेशन or time taken by the object to complete one rotation. This time period is called as time period of rotation. And what is the frequency? Frequency always you should know that frequency means reciprocal of time. So by using this concept you should know what is the expression of time period. Expression of time period is 2 pi upon omega. So omega is equal to 2 pi upon t. And all of you know that 1 upon t is equal to n. So that is why omega is equal to, so 1 upon t means n. So it will be 2 pi n. So these are the expressions of time period and frequency. This expression
gives representation of relation between frequency and angular velocity, frequency and time period, and expression of time period. Okay, after that new concept we have to see, having name is uniform circular motion. Uniform circular motion. But before looking this concept, I will explain one term having name is radius vector. What is radius vector? तुम्हाला रेडियस वेक्टर हा कन्सेप्ट पहिला मला शिकवावा लागेल, कारण रेडियस वेक्टर कळाला तर तुम्हाला पुढचे काही कन्सेप्ट कळणार आहेत. तर रेडियस वेक्टर हा काय असतो? आता सपोज पार्टिकल ह्या सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होतोय, म्हणजे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. म्हणजे पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. इथे सेंटर आहे ओ आणि इथे पार्टिकल आहे, त्याची पोझिशन आपण घेऊया पी. समजा इथे सेंटर त्या ज्या सर्क्युलर पाथमध्ये फिरतो त्याचं सेंटर ओ आणि जिथे पार्टिकल आहे त्या पार्टिकलची पोझिशन आहे पी. पण ती पोझिशन एका वेक्टरने ड्रॉ केली जाते, रिप्रेझेंट केली जाते. तर त्याची डेफिनेशन आपण अशी म्हणू शकतो, अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल थ्रू विच सर्क्युलर पाथ वेक्टर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ ए सर्क्युलर पाथ थ्रू विच सर्क्युलर मोशन इज परफॉर्म. ज्या सर्क्युलर पाथमध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म होते त्या सर्क्युलर पाथचा जो सेंटर आहे तिथून जो वेक्टर ड्रॉ केला जातो तो कुठपर्यंत, तर टू पोझिशन ऑफ द पार्टिकल. कुठपर्यंत, तर पोझिशन, पार्टिकलच्या पोझिशनपर्यंत जो वेक्टर ड्रॉ केला जातो तर त्या वेक्टरला आपण म्हणतो रेडियस वेक्टर. जो कसा असतो, अलॉंग द रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ, त्या सर्क्युलर पाथच्या अलॉंग असतो, रेडियसच्या अलॉंग. त्याच्यामुळे त्याला आपण रेडियस वेक्टर असं म्हणतो. आणि तो ऑलवेज अवे फ्रॉम द सेंटर असतो. त्याची डायरेक्शन कशी असते रेडियस वेक्टरची बघा, तो वेक्टर आहे एक प्रकारचा, म्हणजे त्याची डायरेक्शन असणं साहजिक आहे. तर आता रेडियस वेक्टर जर असेल तर त्याची डायरेक्शन जी आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आणि ही शेवटपर्यंत लक्षात ठेवायची. त्याची डायरेक्शन कशी असते रेडियस वेक्टरची, तर ऑलवेज अवे फ्रॉम द सेंटर. सो ही जर तुम्हाला डायरेक्शन कळाली तर पुढचे काही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात येणार आहेत. हे जर तुम्हाला कन्सेप्ट कळाला तर रेडियस वेक्टर हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झालाच असेल, कारण याच्यामध्ये बेसिक आयडिया आहे की एक वेक्टर आहे जो आपण ड्रॉ केलाय. कुठून ड्रॉ केलाय, तर सेंटरपासून सर्क्युलर पाथच्या ज्या सर्क्युलर पाथमध्ये पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, म्हणजे पार्टिकल ह्या सर्क्युलर पाथमध्ये फिरत बसलाय, गोल 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 फिरत बसलाय. त्याच्यामध्ये हा सेंटर आहे. आता या सेंटरमध्ये सेंटरपासून आपण एक वेक्टर ड्रॉ केलाय. तो कुठपर्यंत ड्रॉ केलाय, जिथं पार्टिकलची पोझिशन आहे. आता पार्टिकलची पोझिशन सर्कम्फरन्सवरतीच असणार आहे, सर्कम्फरन्सला सोडून बाहेर किंवा आतमध्ये येणार नाहीये. तर पार्टिकलची पोझिशन कुठे आहे, तर सर्कम्फरन्स ऑफ द सर्कलवरती. आता सर्कम्फरन्स ऑफ द सर्कलवरती जी पोझिशन आहे तिथपर्यंत तो वेक्टर ड्रॉ केलाय. पण त्याची ड्रॉ करण्याची जी डायरेक्शन आहे ते कुठून ड्रॉ केलाय, सेंटरपासून. म्हणजे त्याची डायरेक्शन ही नक्कीच अवे फ्रॉम द सेंटर अशी असणार आहे. तर हा कन्सेप्ट होता तुमचा रेडियस वेक्टर. हा तुमचा रेडियस वेक्टर. त्याची डायरेक्शन पण मी शो केलेली आहे. ती कशी दिसते तुम्हाला, अवे फ्रॉम द सेंटर, म्हणजे टुवर्ड्स द पोझिशन ऑफ द पार्टिकल. नाव we will see UCM. This concept means uniform circular motion. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि सर्क्युलर मोशन याच्यामध्ये काय फरक आपण म्हणू शकतो, तर कसं असतं, सर्क्युलर मोशन म्हणजे आता सपोज फॉर एक्झाम्पल आपण किंवा एक मुलगा आहे आणि तो गोल 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 फिरतोय एका सर्क्युलर ट्रॅकमध्ये. तर कसाही फिरतोय तो, म्हणजे कधी हळू धावतोय, कधी फास्ट धावतोय, आणि पण त्याचं तो रनिंग त्याचं चालू आहे आणि सर्क्युलर ट्रॅकमध्ये तो फिरत बसलाय. आता असा तो सर्क्युलर ट्रॅकमध्ये जेव्हा तो फिरतो तेव्हा तो स्पीड चेंज करत 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 फिरतोय. म्हणजे त्याचं जे वेलॉसिटीची जी मॅग्निट्यूड आहे, ज्याला आपण स्पीड म्हणतो, ते त्याचं चेंज होते मध्ये मध्ये. तर त्या मोशनला आपण फक्त सर्क्युलर मोशन म्हणू शकतो. We can't say uniform circular motion. Why we can't say uniform circular motion? कारण त्याचं स्पीड जे आहे ते चेंज होत आहे. मग तुमच्या लक्षात आलंच असेल की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे नेमकं काय असतं. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये एक कंडिशन आहे, पार्टिकलने सर्क्युलर पाथमध्ये मोशन परफॉर्म केलीच पाहिजे, पण त्याने ती कॉन्स्टंट स्पीडने केली पाहिजे. तर त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणू शकतो. आता पार्टिकल इथे आहे आणि तो फिरतोय. कसा फिरतोय,
तर सर्क्युलर पाथमध्ये. पण जर तो कॉन्स्टंट स्पीडने फिरत असेल तर दिस मोशन ऑफ द पार्टिकल विच इज परफॉर्मिंग बाय द पार्टिकल इज वी कॅन से दॅट दिस मोशन इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर त्या मोशनला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणू शकतो. कधी म्हणू शकतो तर जेव्हा ते पार्टिकल सर्क्युलर पाथमध्ये फिरतो पण त्याचं स्पीड कसं आहे, कॉन्स्टंट. जर स्पीड कॉन्स्टंट असेल, आय एम टॉकिंग अबाउट स्पीड, आय एम नॉट टॉकिंग अबाउट व्हेलॉसिटी. मी व्हेलॉसिटी बद्दल नाही बोलत आहे, मी स्पीड बद्दल बोलते. तर व्हेलॉसिटी आणि स्पीड याच्यात काय फरक आहे, तर व्हेलॉसिटीचे मॅग्निट्यूडच स्पीड असते. म्हणजे मी व्हेलॉसिटी बद्दल नाही बोलत, मी व्हेलॉसिटीच्या मॅग्निट्यूड बद्दल बोलतोय. ती मॅग्निट्यूड म्हणजे त्याचं स्पीड हे कसं असलं पाहिजे, कॉन्स्टंट असलं पाहिजे. जर स्पीड कॉन्स्टंट असेल, व्हेलॉसिटी मगाशीच पाहिलं आपण सर्क्युलर मोशनमध्ये किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते पण त्याची मॅग्निट्यूड मात्र काय असते, कॉन्स्टंट असते. मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असते म्हणजे स्पीड कॉन्स्टंट असतं, कारण व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड आणि ते स्पीड कसं असतं तर कॉन्स्टंट असतं ह्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. तेव्हा त्या सर्क्युलर मोशनला आपण युनिफॉर्म सर्क्युलर, जसं की आपण एक्झाम्पल मागाशी पाहिलं ते पण युजफुल असू शकते ह्याच्यामध्ये, की मोशन ऑफ द अर्थ अराउंड दी सन. कारण जी सनभोवती फिरणारी जी अर्थ आहे तिचं जे स्पीड आहे ते कसं आहे, कॉन्स्टंट. तर तिचं जे स्पीड कॉन्स्टंट नसतं तर काय झालं असतं, कधी 1 वर्षाला 2 वर्ष लागले असते, कधी 1 वर्ष आपलं अर्ध्या वर्षात पण संपलं असतं. जर ती अर्थ फास्ट फिरली असते तर आपलं अर्ध्या वर्षातच 1 वर्ष संपलं असतं. किंवा ती जर अर्थ स्लो फिरली असती तर स्पीड चेंज झालं असतं कंटिन्युअसली. तर स्पीड चेंज झालं असतं तर तिचा प्रॉब्लेम असं झालं असतं की वर्ष आपले कमी जास्त झाले असते. तर अशा पद्धतीने आपल्याला हे बघायचं. हे त्याचं एक्झाम्पल होतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं, मोशन ऑफ अर्थ अराउंड दी सन. किंवा अजून कोणतेही तुम्ही 2-3 एक्झाम्पल घेऊ शकता. मोशन ऑफ मून अराउंड दी अर्थ हे पण घेऊ शकता. किंवा मोशन ऑफ बायसिकल विच ट्रॅव्हलिंग इन अ सर्क्युलर पाथ हे पण घेऊ शकता तुम्ही एक्झाम्पल त्याच्यामध्ये. तर असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत जे तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता. झालं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याच्यानंतर आपल्याला पुढे आता याच्यामध्येच बघायचं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, की ह्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये जे रिस्पॉन्सिबल जे ॲक्सेलरेशन असतं, द ॲक्सेलरेशन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्याला एक स्पेसिफिक नाव आहे. हॅविंग नेम इज सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन ऑर रॅडियल ॲक्सेलरेशन. सो वाय इट इज सेड टू बी रॅडियल ॲक्सेलरेशन, देन दॅट्स वी हॅव टू सी. आपल्याला त्याला बघायचं आहे की त्याला रॅडियल ॲक्सेलरेशन का म्हटलं जातं, किंवा त्याला आपण दुसरं एक नाव दिलं सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन. सो वाय इट इज सेड टू बी सेंट्रिपेटल, कारण आपण जर त्याची मॅग्निट्यूड जर पाहिली किंवा त्याला वेक्टर फॉर्ममध्ये जर पाहिलं तर ते असं भेटेल तुम्हाला, ए बार इज इक्वल टू ओमेगा बार पहिल्यांदा आपण त्याची मॅग्निट्यूड पाहूया. ए इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर ही त्याची मॅग्निट्यूड आहे. ह्या ॲक्सेलरेशन हे रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनसाठी. कारण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये सुद्धा सर्क्युलर मोशनमध्ये सुद्धा आपली वेलॉसिटीची डायरेक्शन काय होते, सारखी चेंज होते. आणि ती डायरेक्शन कशी असते तर ऑलवेज टँजेन्शियल. सो दिस इज डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. आणि मग याची डायरेक्शन चेंज झाल्यामुळे ॲक्सेलरेशन सुद्धा काय होतं, यू विल गेट सम ॲक्सेलरेशन अँड दिस ॲक्सेलरेशन इज कॉल्ड. आता ते जर ॲक्सेलरेशन नसतं तर काय झालं असतं, जर हे सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन नसतं तर हा पार्टिकल जो फिरतो तो सर्क्युलर ट्रॅकमध्ये फिरला नसता, तो कुठेही फिरत दुसरीकडे गेला असता. त्याच्यामुळे हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनसाठी जे रिस्पॉन्सिबल फॅक्टर आहे त्याला आपण नाव दिलं ते एक ॲक्सेलरेशन आहे, ज्याला नाव दिलं सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन. आता त्याची मॅग्निट्यूड आपण इथे पाहिलेली व्ही स्क्वेअर अपॉन आर, किंवा तुम्हाला मगाशी आपण पाहिलंच आहे व्ही इज इक्वल टू काय असतं तर आर ओमेगा. हे जर आपण इथे पुट केलं व्हीच्या जागी तर युनिट आर ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन आर, म्हणजे आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन आर. आर विल गेट कॅन्सल, आर ओमेगा स्क्वेअर. हे एक्सप्रेशन तुम्हाला भेटलं ए इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर. हे झालं अँग्युलर वेलोसिटीच्या फॉर्ममध्ये, आणि हे जे आहे ते आहे लिनियर वेलोसिटीच्या फॉर्ममध्ये. सो दिस इज द एक्सप्रेशन ऑफ सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, हॅविंग एक्सप्रेशन इन द फॉर्म ऑफ लिनियर वेलोसिटी इज व्ही स्क्वेअर अपॉन आर, अँड एक्सप्रेशन ऑफ सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन इन द फॉर्म ऑफ अँग्युलर वेलोसिटी इज आर ओमेगा स्क्वेअर. सो आता हे झाले एक्सप्रेशन्स आपले लिनियर वेलोसिटी बरोबर अँग्युलर वेलोसिटीमध्ये. आता आपल्याला हे वेक्टर फॉर्ममध्ये बघायचं की एक्सप्रेशन कसं असतं, आणि त्याच्यामध्ये तुमच्या एक गोष्ट आता बारकाईने जरा लक्ष देऊन ऐकायची तुम्हाला, की ए बार इज इक्वल टू मायनस
ओमेगा बार स्क्वेअर क्रॉस आर बार मायनस इथे घेतलेलं आहे. डॉट प्रोडक्टमध्ये याला घेऊया आर बार, त्याला बार नाही घ्यायचं. हां, आता हे जर एक्सप्रेशन आपण पाहिलं तर ह्या एक्सप्रेशनमध्ये आपल्याला इथे मायनस साईन मी घेतलं आहे. आता तुम्ही म्हणाल हे मायनस साईन का, हे काय रिप्रेझेंट करतं? कारण आपण वेक्टर फॉर्ममध्ये घेतलं आहे. वेक्टर फॉर्ममध्ये डायरेक्शन मस्ट असते, गरजेची असते. आता हे जर आपण पाहिलं, तुम्हाला मी मगाशी आर बार म्हणजे काय ते सांगितलं होतं. आर बार म्हणजे रेडियस वेक्टर, जी कशी असते, तिची डायरेक्शन कशी असते ते पण मी तुम्हाला सांगितलं. डायरेक्शन कशी असते याची, तर ऑलवेज अवे फ्रॉम द सेंटर. कोणाची डायरेक्शन? आर बारची. तर आता इथे जर आपण पाहिलं, हा सर्कल आहे, सर्क्युलर पाथ आहे, इथे सेंटर आहे, इथे पोझिशन पी आहे, हा आर बार आहे, याची डायरेक्शन अवे फ्रॉम द सेंटर आहे. पण आपलं जे ॲक्सेलरेशन आहे, सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन, हे कसं असतं तर टुवर्ड्स द सेंटर अँड अलॉंग द रेडियस. बघा, सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन हे कसं असतं तर याचे दोन कन्सेप्ट आहेत. टुवर्ड्स द सेंटर अँड अलॉंग द रेडियस, म्हणजे सेंटरच्या टुवर्ड्स म्हणजे सेंटरच्या दिशेने, आणि त्याला आपण रेडियल ॲक्सेलरेशन ए आर बार म्हणूया. अँड अलॉंग द रेडियस, रेडियसच्या अलॉंग असतं. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येते की ए बार आणि आर बार ह्या दोघांची जर डायरेक्शन आपण पाहिली तर ती ऑपोजिट आहे. म्हणजे डायरेक्शन ऑफ ए बार अँड डायरेक्शन ऑफ आर बार आर ऑलवेज अपोजिट टू इच अदर. आता जर आपण पाहिलं की ए आर बार याची डायरेक्शन जर पाहिली तर टुवर्ड्स दी सेंटर किंवा अप्रोचिंग द सेंटर, आणि आर बारची जी डायरेक्शन आहे ती अवे फ्रॉम दी सेंटर. म्हणजे जर आपण ह्या दोघांची डायरेक्शन पाहिली तर ए आर बार म्हणजे रेडियल ॲक्सेलरेशन किंवा ज्याला आपण सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन म्हणतो, त्याची डायरेक्शन आणि रेडियस वेक्टर या दोघांची डायरेक्शन ऑपोजिट असल्यामुळे ते निगेटिव्ह साईन आलेलं आहे. म्हणजे निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट डायरेक्शन ऑफ सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन अँड डायरेक्शन ऑफ रेडियस वेक्टर आर ऑपोजिट टू इच अदर. तर अशा पद्धतीने हा कन्सेप्ट होता सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशनचा. आता याला सेंट्रिपेटल का म्हटलं जातं तर त्याचे हे दोन कारणं आहेत. बिकॉज धिस ॲक्सेलरेशन of the particle which is performing circular motion is always towards the center and along the radius. हे दोन फॅक्टर, ह्याच्यामुळे त्याला हे नाव देण्यात आलं किंवा ह्याला दुसरं नाव देण्यात आलं रेडियल ॲक्सेलरेशन. तर अशा पद्धतीने हे सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशनचा कन्सेप्ट होता. सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशनची डेफिनेशन जर सांगायचं झालं तर कसं सांगाल तुम्ही, तर ॲक्सेलरेशन ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विच इज ऑलवेज अलॉंग द टुवर्ड्स द सेंटर अँड अलॉंग द रेडियस. सो दिस ॲक्सेलरेशन इज कॉल्ड ॲज सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन ऑर रेडियल ॲक्सेलरेशन. त्याचं वेक्टर फॉर्ममध्ये पण आणि त्याची मॅग्निट्यूड सुद्धा इथे रिप्रेझेंट केलेले आहे. अशा पद्धतीने हा आपला कन्सेप्ट होता सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशनचा. तर अशा पद्धतीने UCM हा कन्सेप्टसुद्धा आपला व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे. तर याची आता जे काही तुम्हाला आत्तापर्यंत शिकवलं या सेशनमध्ये ते तुम्ही परफेक्ट एकदा लक्षात घ्यायचं आहे. आणि परत एकदा तुम्हाला जर काही डाऊट्स असेल काय असेल तर तुम्ही ते व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती विचारू शकता. तर अशा पद्धतीने आपण हा कन्सेप्ट इथे थांबूया आणि हा सेशन इथे आपण थांबूया. थँक्यू.